महाराष्ट्र में बनता ना बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, क्या ऐसा बेटी बचाएंगे आप लोग? मालेगाव तालुक्यातील डोंगराळे इथे राहणारी 3.5 वर्षांची ती हसणारी खेळणारी मुलगी दुपारी खेळायला म्हणून अंगणात गेली। दुपारपर्यंत आपल्या डोळ्यांसमोर असणारा हसराज आणि वावरणारा चेहरा बराच वेळ झाला काही समोर आला नाही। तिचा आवाज कानावरती पडला नाही म्हणून घरच्यांनी तिला अंगणात पाहिलं तर ती काही दिसलीच नाही। शेजारी पाजारी गावात सगळीकडे शोध घेतला। 2-2.5 तास झाले शोध सुरूच होता पण ती काही सापडत नव्हती। दुपारी पार रात्र होत आली पण त्या चिमुकलीचा काहीच पत्ता लागला नाही म्हणून बापानं हतबल होऊन पोलीस ठाणं गाठलं। पोलीसही प्रकरण नाजूक आहे हे समजून लगेच तपासायला लागले पण तितक्यात रात्री गावकऱ्यांना गावाच्या खेटून असलेल्या मोबाईल टॉवर जवळ एक मृतदेह आढळून आला। छिन्न विछिन्न अवस्थेतला तो मृतदेहावरच्या शरीरावरचे ते कपडे आणि दगडांना ठेचलेला तिचा चेहरा हे सगळं बघून तिथले असणारे सगळेच हादरले। नाशिक येथे करण्यात आलेल्या पोस्टमॉर्टम अहवालात चिमुकलीवरती बलात्कार झाल्याचं तिची निर्घृणपणे हत्या झाल्याचं समोर आलं आणि तपासादरम्यानच विजय खैरनार याचं नाव समोर आलं। पोलिसांनी त्याला अर्ध्या तासामध्ये पकडलं आणि खाक्या दाखवताच त्यानं आपल्या घाणेरड्या कृत्याची कबुली सुद्धा दिली। माहितीनुसार नराधम आणि मृत चिमुकलीचे पालक हे शेजारीच राहायचे। हा आरोपी आपल्या वृद्ध आजीसोबत राहायचा। रविवारी आजी बाहेरगावी गेल्यानं तो घरी एकटाच होता तेव्हा ही चिमुकली खेळायला म्हणून बाहेर पडली तेव्हाच नराधमाची नजर तिच्यावरती पडली। त्यानं चॉकलेटचा बहाणा करून तिला घरात बोलवून उचलून नेलं। त्यानंतर तिच्यावरती अत्याचार करून दगडानं ठेचून तिची हत्या केली आणि मृतदेह टॉवर जवळ फेकून दिला। हे सांगताना माझ्या देखील अंगावरती शहारे येत आहेत आणि डोक्यात तिडीक येते त्या नराधमाबद्दलची। धक्कादायक गोष्ट म्हणजे नराधम विजय खैरनार हे घाणेरडं कृत्य केलं तिच्या वडिलांवरच्या रागावरून। या विजय आणि चिमुकलीच्या वडिलांचं महिन्याभरापूर्वीच भांडण झालं होतं। याच भांडणाचा राग त्या विजयच्या डोक्यामध्ये होता। बऱ्याचदा त्या चिमुकलीचे वडील आणि विजयमध्ये भांडणही झाली, बाचाबाची सुद्धा झाली। प्रकरण खूप वाढलेलं होतं आणि याच रागातून त्यानं रविवारी जेव्हा चिमुकली बाहेर खेळताना दिसली तेव्हा बापावरच्या रागाचं शिकार तिला बनवलं आणि तिच्यावरती अत्याचार केले। तिच्या शरीराचे लचके तोडले आणि नंतर हत्या करून तिला फेकून दिलं। आपल्या डोळ्यांसमोर धावणाऱ्या हसणाऱ्या लेकीची केली ही अवस्था पाहून त्या बापाच्या शरीरातला जीव गेलाय। या प्रकरणातील आरोपीला पोलिसांना ताब्यात तर घेतले। सरकार आणि प्रशासनाकडून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं आश्वासनही देण्यात आले। या प्रकरणासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी होते। या मागण्या सगळ्या कदाचित मान्य होती पण आपल्या न्यायालयीन व्यवस्थेत मागच्या काही प्रकरणांच्या निकालांना लागणारा कालावधी आणि बऱ्याच प्रकरणांमध्ये आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटकाही होते। हा इतिहास पाहता आणि या 3 वर्षांच्या मुलीची अवस्था पाहता काय पेशन्स उरले असतील।